एकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज. कानडीने केला मराठा भ्रतार. एकाचे उत्तर एका नये, तैसे मज नको करू कमळापती. देय संगती सज्जनांची. तिने पाचारिले इलवा म्हणून एरुपळे आण झाली आता. तुका म्हणे एरा एरा जे विच्छिन्न, तेथे वाढे सीण सुखापोटी. तैसे मज नको करू कमळापती. देय संगती सज्जनाची. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून पांडुरंगाकडे मागणी करतात. परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी काव्यतीर्थ आचार्य जगन्नाथजी महाराज पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आजपासून या ठिकाणी उत्सव सुरू होतोय आणि या उत्सवातली पहिली ही चिंतनाची सेवा आहे. योगायोगाने क्रमाने संतपर अभंग आज आलेला आहे आणि मागणी पर आहे. जाणून नाही घेतलेला हा अभंग गाथ्यावरची प्रवचन चालू आहेत आणि त्या क्रमांकाने आलेला अभंग आहे. काल सुख पाहता जवा पाडे या अभंगावर तिथं संपलेलं होतं प्रवचन आणि आज हा क्रमांकाने 63वा अभंग आलेला आहे. मागणी करतात देवाकडे. मागणी करणं हा एक मंगलाचा प्रकार आहे. 3 प्रकारची मंगल शास्त्रात सांगितलेली आहेत. वस्तू निर्देश रूप मंगल, नमस्कार रूप मंगल आणि आशीर्वाद रूप मंगल. त्यामध्ये आशीर्वाद रूप मंगल म्हणजे स्वशिष्यस्य वांछितार्थम आशीर्वाद. आपल्याकरता व आपल्या परिजनाकरता देवाकडे मागणी करणं याला आशीर्वादात्मक मंगल म्हणतात. आणि तुकोबारायांनी स्वतः करता या अभंगात मागणी केलेली असल्यामुळं या अभंगामध्ये सहजच आशीर्वाद स्वरूप मंगल साधलं गेलेलं आहे. तुकोबाराय देवाकडे मागणी करतात. तुकोबाराय म्हणतात, देवा माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारचा योग येऊ देऊ नको. कसा की माझ्या संगतीमध्ये असणारी व्यक्ती वा मी ज्याच्या संगतीमध्ये राहणार आहे ती व्यक्ती ही संवादी असावी. संगतीमुळं जीवनावर फार मोठा प्रभाव पडतो. तुकोबारायांनी तर एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, पतन उद्धार संघाचा महिमा. पतन संघाचा महिमा आणि उद्धार संघाचा महिमा. मनुष्याचं पतन होण्याला कारणीभूतही संगती आहे. मनुष्याचा उद्धार होण्याला कारणीभूतही संगती आहे. तेव्हा या संगतीविषयीची तुकोबारायांनी मागणी देवाकडे केलेली आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा कुसंगती नकोच पण विसंगती सुद्धा नको. संगतीचे 3 प्रकार आहेत, कुसंगती, विसंगती आणि सुसंगती. कुसंगती, विसंगती आणि सुसंगती. कुसंगती ज्या संगतीचा परिणाम अधोगती आहे, ज्या संगतीचा परिणाम नरक आहे, ज्या संगतीचा परिणाम
भयानक अशा प्रकारचं दुःख भोगावं लागतं. अशा संगतीला कुसंगती म्हटलं जातं. सुसंगती, ज्या संगतीचा परिणाम ऊर्ध्वगती आहे, ज्या संगतीचा परिणाम सुख आहे, ज्या संगतीचा परिणाम मोक्ष आहे, अशा प्रकारची संगती आहे, त्याला सुसंगती म्हणतात. कुसंगती आणि सुसंगती या दोन संगतीच्या मध्ये एक विसंगती आहे. विसंगती शब्दाचा अर्थ 36चा आकडा. एकच आकडा बराच फिरतो पा. 33, 66, 63 आणि 36. चारही अंकामध्ये तेच आकडे आहेत. तसं संगतीमध्ये 63 असेल तर फार चांगला. घर असो, समाज असो, संस्था असो, देश असो, त्यामध्ये 63चा आकडा असेल तर मग आनंद असतो. परिस्थिती चांगली असली तरीही पण घरची माणसं जर एकामेकाशी संवादी नसतील, अनुकूल नसतील, तर परिस्थिती चांगली असूनही माणसं आनंदात नसतात. याचं तोंड पूर्वेला आणि त्याचं तोंड पश्चिमेला असेल, जवळच बसलेले असतात, काही संबंध नसतो. भाऊ भाऊ असतात, बापलेक असतात, पण जर 36चा आकडा असेल तर त्यामध्ये समाधान नाही. तुकोबाराय म्हणतात, देवा मला तुझ्या प्राप्तीची साधना करायची आणि ही साधना करत असताना मला वाईटाची संगती तर नकोच, पण विसंगती सुद्धा नको. कारण विसंगतीमध्ये आनंदाच्या ऐवजी दुःख प्राप्त होतं. संगती ही अनुकूलतेकरता असते, आपल्या आध्यात्मिक अधिभौतिक उत्कर्षाकरता असते. पण जर संगतीचा व्यक्ती हा विसंवादी असेल तर मग अशा विसंवादी माणसाच्या संगतीमध्ये सुखाच्या ऐवजी दुःख पदरात पडतं. त्याला एक उदाहरण दिलेलं आहे तुकोबारायांनी. तुकोबाराय म्हणतात, कानडीने केला मराठा भ्रतार. बाई कर्नाटकमध्ये जन्माला आलेली, कर्नाटकातल्या लोकांना कानडी म्हणतात, महाराष्ट्रातल्या लोकांना मराठी अशा प्रकारचं. कुठं शाळेत म्हणा किंवा कुठं यात्रेला गेले, तिथं दोघांची भेट झाली, कुळाचाही संबंध जुळला, आवडलं एकमेकाला. दुभाषी माणसं होती, ज्यांना कानडी येते आणि मराठी येते, त्यांनी ते जुळवून दिलं. लग्न वगैरे पार पडलं. लग्न झाल्यानंतर लोक आपापल्या घरी गेली. ती पोरगी याच्या घरी गेली आली. लग्न जुळवत असताना लग्न होईपर्यंत ही दुभाषी माणसं होती, त्याच्यामुळे अडचण नव्हती. यांच्याशी मराठीत बोलायचे, त्यांच्याशी ते कानडीत बोलायचे. त्याच्यामुळे यांचं म्हणणं त्यांना कळायचं, त्यांचं म्हणणं यांना कळायचं. कुठं तुकोबारायांनी पाहिलं काय माहिती. तो आता ते निघून गेले. हे दोघंच एका ठिकाणी आले. याला कानडी येत नव्हती, तिला मराठी येत नव्हती. कानडीने केला मराठा भ्राता. लग्न तर झालं, लोक निघून गेले, दोघच घरामध्ये.
भाषा एकामेकाला कळा नाही गेली. इथं विसंवाद फक्त भाषेचा, दृष्टांतातला विसंवाद भाषेचा आहे फक्त. विसंवाद अनेक प्रकारचे असतात. आवडीचा विसंवाद असतो, धंद्याचा विसंवाद असतो, भाषेचा विसंवाद असतो, धर्माचा विसंवाद असतो, आचरणाचा विसंवाद असतो. विसंवादाचे अनेक प्रकार आहेत. या ठिकाणी भाषेचा विसंवाद दाखवलेला आहे. तर तो काय बोलतोय हिला कळा नाही गेलं, हे काय बोलते त्याला कळा नाही गेलं. तुकोबाराय म्हणतात, देवा माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारची विसंगती नको येऊ देऊ. कमळापती मज तैसे करू नको, मला तसं करू नकोस. कमळापतीला प्रार्थना केलेली आहे तुकोबारायांनी या ठिकाणी. पांडुरंगा नाही म्हटलं, विठ्ठला नाही म्हटलं, कमळापती अशा प्रकारचं संबोधन वापरलेलं आहे. कमळापती शब्दाचा सरळ सरळ अर्थ आहे कमला, कमळावर जी उभी आहे तिला कमला म्हणतात. अर्थात लक्ष्मीचं ते नाव आहे. आणि तिचा पती असणारा अर्थात कमळापती म्हणजे लक्ष्मीपती, रुक्मिणीकांत. तर हे कमळापती, हे प्रभू, हे भगवंता, आपण कमलापती आहात, अर्थात ईश्वर आहात. ईश्वर हा समर्थ आहे. समर्थ त्याला म्हणतात की ज्यांनी मनात आणलं तर होणार नाही असं जगात कुठलीच काय नाही, गोष्ट नाही. तो का म्हणे, आले समर्थाचे मना जरी होय राणा रंक त्याचा. जरी समर्थाचे मना आले तरी रंक राणा होय, किंवा राणा रंक. मंत्र्याचा तुरुंगात जातो आणि तुरुंगातला मंत्री होऊ शकतो. देवानी जर मनामध्ये आणलं तर. आपण समर्थ आहात. आणि माझी तुम्हाला मागणी आहे, प्रार्थना आहे की माझ्या जीवनामध्ये असा विसंवाद प्रारब्धाने घडणार असेल तर तो हस्तक्षेप कर आणि असा विसंवाद नको येऊ देऊ. मला सज्जनाची संगती हवी, सज्जनाची संगती दे. सज्जन कोणाला म्हटलेलं आहे? सज्जन व्यवहारामध्ये सज्जन शब्दाचा अर्थ वेगळा आणि संत वाङ्मयामध्ये सज्जन शब्दाचा अर्थ वेगळा. सज्जन या शब्दातून जर अर्थ काढायचा आपण ठरवला तर हा सामासिक शब्द आहे. त्यामध्ये सत आणि जन असे दोन शब्द आहेत. त पुढे ज आल्यामुळं तचा ज होऊन सज्जन असा शब्द तयार झालेला. तेव्हा सज्जन कोणाला म्हणावं? सज्जनाच्या दोन अशा प्रकारच्या व्याख्या कराव्या लागतील आपल्याला. दोन प्रकार करावे लागतील, साधक सज्जन आणि सिद्ध सज्जन. सत स्वरूप होण्याकरता जे प्रयत्न करतायत त्यांना साधक सज्जन म्हणा. सतच्या प्राप्तीकरता प्रयत्न करणारे जे जन आहेत त्यांना सज्जनच म्हटलं जातं, पण हे साधक आहे. आणि सत्स्वरूप झालेले, सत्सी आपण अभिन्न आहोत अशा प्रकारची प्रतीती येऊन त्या प्रकारे जीवन जगणारी जी मंडळी आहे ही खऱ्या अर्थाने सज्जन मंडळी. व्यवहारामध्ये नीतीनं वागणारा दयावान माणसाला सज्जन म्हटलं जातं. तर हा साधक सज्जनामध्ये बसला जातो. तेव्हा मला सज्जनाची संगती हवी. माझ्या जीवनामध्ये जो सज्जन नाही, असज्जन आहे,
त्याच्या संगतीचा योग येऊ देऊ नको. तैसे मज नको करू कमळापती, देई या संगती सज्जनाची. काय होतस जर विसंगती जीवनामध्ये प्राप्त झाली तर काय घडतं? तोच पहिल्या चरणामध्ये जो दृष्टांत सुरू केलेला आहे, तिसऱ्या चरणामध्ये त्याचा पुढचा अशा प्रकारचा अध्याय तुकोबराय सांगतात. तिने पाचारिले येल बा म्हणून, येरू पळे आन झाले. आता पहिल्यांदा झाली, चहा केला असेल तिनं, चहा ओतून ठेवला, हे बाहेर होत, तो येईल म्हणून तिनं हाक मारली, इल्वा. त्यांच्या भाषेमध्ये इकडं या असं म्हणण्याकरता इल्बा म्हणत असतील. मलाही काही कानडी येत नाही. तिने पाचारिले इल बा, तो येईल बा, तो लागला पळायला. आता कसं करायचं? तिच्याबरोबर लग्न केलंय आणि मला बा म्हणते. आपल्याकडे बापाला बा म्हणतात, ती मला बा म्हणायला लागली. तिनं तिचा उद्देश हा होता की तो इकडं यावा, आणि ती काय म्हणते, बा अशा प्रकारचे म्हणायला लागले. तो लागला पुढं पुढं पळायला. मग नवरात चहा पित नाही तर आपण तरी कसं प्यायचं? तो तसंच गार होऊन गेला, फेकून द्यावा लागला. तिने पाचारीले गेलं बाबा, एरे ओळे आण झाली. आता तुकोबाराय म्हणतात तसं एरा एरा जे विच्छिन्न संगती एकत्र राहणारे, आणि ते जर एकामेकापासून कुठल्या तरी अवच्छेदकानी वेगळे असतील, इथं भाषेच्या अवच्छेदकानी ते वेगळे होते, कधी आवडीच्या अवच्छेदकानी वेगळे असतात. भाषेची विभिन्नता ही दूर होऊन जाते, कारण त्या भाषिकामध्ये आपण जाऊन राहिलो, पहिल्यांदा जरी अडचण निर्माण झाली तरी हळूहळू त्या शब्दाचे अर्थ माणसाला कळायला लागतात. आणि अगदी अंगठे बहादर सुद्धा जे जहाजावर वगैरे हमालीचं काम करतात, चांगल्या प्रकारची इंग्रजी बोलतात आणि त्यांना कळतंय. म्हणजे आपल्याकडचा MA झालेला माणूस सुद्धा तशी बोलणार नाही, असे ते अंगठे बहादर बोलू शकतात, कारण परिचय सतत तेच कानावर पडल्यानंतर ते कळतं. तरी पण अंतःकरणामध्ये जी आवड आहे, ही आवड बदलत नाही. तुकोबारायांचा भाव असा आहे की मला संगती हवी आहे, पण अशाची संगती हवी आहे की जे माझ्या जातीचे आहेत. माझे जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया. मला जे आवडतंय तृप्त होईपर्यंत त्याचं सेवन करण्याकरता माझ्या आवडीची अशा प्रकारची माणसं मला हवी आहेत, म्हणजे माझ्या जातीची माणसं हवी आहेत. मग तुमच्या जातीचं कोण आहे? तुकोबाराय म्हणतात, आवडे ज्या हरी अंतरापासून, ज्याला मनापासून देव आवडतो तो माझ्या जातीचा आहे. मग तो चांडाळ वंशात जन्माला आला असला तरी माझ्या जातीचा आहे, शूद्र वंशात जन्माला आला असला तरी माझ्या जातीचा आहे, कारण आमची ही भाविकाची जात आहे. आम्हा भाविकाची जाती एकविध जी श्रीपती. जात शब्दाचा अर्थ प्रकार आहे. तर प्रकार, माणसामध्ये जे प्रकार पडतात ते वेगवेगळ्या कारणाने पडत असतात. काही जन्मामुळे प्रकार पडतात, त्याला जात म्हटलं जातं. काही धंद्यामुळे प्रकार पडतात, काही आवडीमुळे प्रकार पडतात. तर आवडीमुळे प्रकार पडणाऱ्याला तुकोबारायांनी प्राधान्य दिलेलं आहे. आणि ज्यांना देव आवडतो, ज्यांचा आवडता देव, ज्यांना देव आवडतो ते माझ्या जातीचे आहेत. ज्यांना देव आवडत नाही, तो माझा बापही असला तरी तो माझ्या जातीचा नाहीये. मला त्यांची संगती नको आहे. ज्यांना देव आवडतो त्यांची मला संगती हवी आहे. आणि
त्यांनाच तुकोबरेने या ठिकाणी सज्जन म्हटलेलं आहे. कारण ज्याला देव आवडतो तो देवाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करतो आणि देवाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करणाऱ्याला सज्जन अशा प्रकारचं आपण पहिल्यांदा व्याख्यामध्ये केलेलंच आहे. तेव्हा देवा मला अशांची संगती दे. अनेक अभंगामध्ये ही देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. देवा न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा. तेव्हा विसंगती कुसंगती तर नकोच, पण विसंगतीही माझ्या जीवनामध्ये देऊ नको. कारण जर विसंगती असेल तर तेथे वाढेसीन सुखापोटी. सुखाच्या ऐवजी दुःख अशा प्रकारचं वाढतं. म्हणून मला सज्जनाची संगती दे अशी प्रार्थना तुकोबारेंनी या अभंगामध्ये केलेली आहे. अर्धा तास झालेला आहे, त्यामुळं आजचं प्रवचन इथंच पुरं करूया. यानंतर अल्प पार होईल आणि गाथा भजन सुरू होईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक